नमस्कार मित्रहो, आपला देश इंग्रजांच्या गुलामीमध्ये असताना ज्यावेळेस इंग्रजांनी भारतामध्ये पहिली शाळा सुरू केली, ती सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता? त्यांना वैज्ञानिक नको होते, त्यांना हवे होते ते म्हणजे फक्त कचेरीत काम करणारे नोकर. आज आपण 2026 मध्ये जगतोय. जग बदललंय, परंतु आपली जी शाळा आहे ती अजूनही त्याच जुन्या साच्यामध्ये अडकलेली आहे का? आपण खूप प्रगती केलेली आहे असं आपल्याला वाटतं, पण आजही देशातील 90% तरुण पदवी हातात असताना देखील नोकरीसाठी पात्र नसतात. या सर्व व्यवस्थेला बदलण्यासाठी बऱ्याच वर्षानंतर आपलं सरकार घेऊन आलेली एक नवीन योजना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020. इंग्लिशमध्ये 66 आणि मराठीमध्ये 91 पानांचा हा कागद जो दावा करतोय की भारताचं नशीब बदलेल. पण आपण आपल्या बजेटचा पुरेसा पैसा शिक्षणावर खर्च करू शकत नाही, तर मग हे जे मोठमोठे बदल आहेत हे पूर्ण होतील का? ही नवीन निवडणूक निवडून येण्यापुरती केलेली घोषणा आहे? कसं आहे हे धोरण आणि तुमच्या मुलावर होणारे त्याचे परिणाम जाणून घेऊयात सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. आता सगळ्यात आधी 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 हे गणित समजून घेऊया. बघा, याआधी 10 अधिक 2 अशी पद्धत होती. आता ही 5 3 3 4 अशी असणार आहे. बघा, आतापर्यंत काय व्हायचं की आपली जी मुलं आहेत ती वयाच्या 6व्या वर्षी पहिल्या वर्गामध्ये जायची. पण विज्ञानानुसार वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूचा 85% जो विकास आहे तो झालेला असतो. म्हणजे खरं जे शिकण्याचं वय आहे ते आपण वाया घालवत होतो. आता आपली मुलं वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच शाळेमध्ये जातील. पण इथे एक अडचण आहे. युनेस्कोचा जो सरकारी अहवाल आहे तो सांगतो की आपल्या अंगणवाड्यांची अवस्था ही खूप खराब आहे. बऱ्याच ठिकाणी वीज नाही, पाणी नाही आणि तिथे जे कर्मचारी कामाला असतात त्यांना फक्त जेवण वाढून देण्यामध्येच गुंतून ठेवलेलं असतं. मग जर पायाच कच्चा असेल तर 5 3 3 4चं स्वप्न जे आहे ते कसं पूर्ण होणार? हे यशस्वी करायचं असेल तर सरकारला फक्त नियम बदलून चालणार नाहीत, तर अंगणवाडीपासून ते प्राथमिक स्तरापर्यंत जे शिक्षक आहेत त्या सर्वांना नवीन पद्धतीनं कसं शिकवायचं याचं ट्रेनिंग द्यावं लागेल. आपण विद्यार्थ्यांना 6व्या वर्गापासून कोडिंग शिकवण्याच्या गप्पा मारतोय, पण आजही गावातील कित्येक अशा शाळा आहेत जिथे विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी करण्यामध्येही अडचण येत आहे. हा बदल केवळ कागदावर चांगला आहे की प्रत्यक्षात हे सरकार यावर किती पैसा खर्च करतं यावरच ठरेल. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे मातृभाषेतून शिक्षण. सरकार म्हणतं की इयत्ता 5वी पर्यंतचे जे शिक्षण आहे ते स्वतःच्या भाषेमधून म्हणजेच मातृभाषेतून असावं. ते तत्व म्हणून अगदी बरोबर आहे. मुलं आपल्या भाषेमध्ये ज्या संकल्पना आहेत त्या लवकर समजून घेऊ शकतात. पण आपल्या देशामध्ये दर 100 किलोमीटरवर भाषा बदलते, मग तिथे कसं शक्य होणार? दुसरी गोष्ट म्हणजे भारतात इंग्रजी बोलणं हे एक मोठेपणाचं लक्षण मानलं जातं. श्रीमंत लोक आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी शाळेमध्ये पाठवतील आणि जर गरिबाची मुलं फक्त मातृभाषेतच शिकली तर मग समोर चालून ज्या नोकरीच्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये ती मागे नाही का पडणार? वर्ल्ड बँकची आकडेवारी सांगते की ज्यांना इंग्रजी येतं त्यांना नोकरीत जास्त पगार मिळतो. मग हा जो पडलेला गॅप आहे हा कसा भरून काढणार? यासाठी आपल्याला असा मधला मार्ग काढावा लागेल जिथे विद्यार्थ्यांना विज्ञानासारखे विषय मराठीत समजतील, परंतु शब्द हे इंग्रजीमध्ये असतील. मला माझ्या मराठी या मातृभाषेचा खूप अभिमान आहे. तो सर्वांना असावा, परंतु तो प्रगतीच्या आड येता कामा नये. कॉलेज शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने एंट्री आणि एक्झिट असा नवीन नियम आणलाय. समजा एखाद्या विद्यार्थ्याने घरच्या परिस्थितीमुळं 2 वर्षाच्या नंतर शिक्षण सोडलं तर त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल. हे ऐकायला खूप चांगलं आहे, पण आपल्या देशामध्ये डिग्री असूनही जर नोकरी मिळत नाही तर मग या डिप्लोमाला किती किंमत मिळेल? जर कंपन्यांनी या गोष्टीला मान्यता दिली तरच हा नियम कामाचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता परदेशी विद्यापीठं हे भारतामध्ये येणार आहेत. आपल्याला वाटेल की आता यामुळे जे शिक्षण आहे ते सोपं होणार, पण विचार करा त्यांची जी फी आहे ती कोणाला परवडणार? यामुळे शिक्षणाचा बाजार तर होणार नाही ना. सरकारी शाळा आणि कॉलेजेस हळूहळू कमी होत आहेत आणि ज्या खाजगी संस्था आहेत त्या वाढत आहेत. जर सरकारने स्वतःच्या कॉलेजेसवर पैसा खर्च केला नाही आणि सर्व खाजगी लोकांच्या हातात दिलं तर मध्यम वर्गासाठी इंजिनियर किंवा डॉक्टर होणं हे जवळजवळ अशक्यच होईल. ही पॉलिसी तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा सरकारी शिक्षण हे खाजगी शिक्षणासारखं दर्जेदार होईल. कोणतीही शिक्षण पद्धती असो ती यशस्वी करण्याचं महत्वाचं काम असते ते म्हणजे शिक्षकांचं. पण आपल्या देशात शिक्षकांना इतर कामामध्ये जास्त गुंतवलं जातं. नवीन नियमानुसार आता 4 वर्षाचं BEd हे अनिवार्य करण्यात आलं, पण
जुन्या शिक्षकांचं काय? आजही आपल्याकडे शिक्षक म्हणजे कशी तरी मिळालेली नोकरी. फक्त काही शिक्षक असे आहेत की ते ती आवड म्हणून करतात. सरकारी आकडेवारीनुसार आजही 3 लाखापेक्षा जास्त शिक्षकांचे जे पद आहेत ते रिक्त आहेत. आणि ज्या शाळेमध्ये मग शिक्षकच नाहीत तिथे हे नवीन नियम काय कामाचे? यासाठी आपल्याला इतर देशाकडून पण काही शिकलं पाहिजेत, जेथे सर्वात हुशार लोक हे शिक्षक असतात. आपल्याला आपल्या शिक्षकांना जनगणना आणि निवडणुकीच्या कामामधून मुक्त करावे लागेल आणि त्यांना सन्मान द्यावा लागेल. जोपर्यंत तरुण पिढीला वाटत नाही की आपल्याला शिक्षक व्हायचंय, तोपर्यंत आपण जगात मागेच राहू आणि शिक्षकांची परिस्थिती सुधारणं हाच या पॉलिसीचा विजय असेल. आपण डिजिटल इंडिया असं नेहमीच ऐकतो, पण NSOचा अहवाल सांगतो की आज भारतातील फक्त 24% घरामध्येच इंटरनेट आहे आणि ग्रामीण भागात हा आकडा फक्त 15%वर आहे. मग मोबाईलवरचे कोर्सेस आणि ऑनलाईन ज्या शाळा आहेत त्या कोणासाठी आहेत? ज्या शाळेत पंखा चालायला वीज नाही त्या शाळेमध्ये ऑनलाईन क्लास कसे चालणार? तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये वीज, इंटरनेट याची व्यवस्था करावी लागेल. फक्त लॅपटॉप देऊन होणार नाही, तर ते वापरण्यासाठी स्वस्त इंटरनेटची व्यवस्था देखील करावी लागेल. जर तंत्रज्ञान फक्त श्रीमंत लोकांच्याच हातात राहिलं तर गरिबांची मुलं शिक्षणापासून दूर होतील. ही डिजिटल क्रांती तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ती गावातील शेवटच्या मुलापर्यंत पोहोचेल. आपल्याला केवळ स्क्रीनवर शिकवायचं नाहीये, तर त्यातून जे मुलांचं ज्ञान आहे ते वाढवायचं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पैसा. कोणताही मोठा बदल करण्यासाठी इंधन लागतं आणि शिक्षणासाठी ते इंधन म्हणजे बजेट. गेली कित्येक वर्ष झाले आपला देश म्हणतोय की आपल्या उत्पन्नाचा 6% हा आपण शिक्षणावर खर्च करू, पण वास्तवात आजही आपण फक्त 3%च्या आसपासच आहोत. जर शाळा सुधारायच्या असतील, नवीन 3 लाख शिक्षकांची पदं भरायची असतील, तर या कमी पैशात हे कसं होणार? दुसरे देश आपल्यापेक्षा जास्त पैसा हा शिक्षणावर खर्च करतात. सरकार आपली आश्वासनं पाळेल आणि शिक्षणाला जर प्राथमिकता देईल तरच ही पॉलिसी यशस्वी ठरेल. नुसतं कागदावर 6% लिहून चालणार नाही, तर तो पैसा प्रत्यक्षात प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचलाच पाहिजे. जर पैसा नसेल तर हे धोरण फक्त एक स्वप्न बनून कागदावरच राहील. पैशाची गुंतवणूक हीच खरी प्रगती आहे. नवीन पॉलिसीमध्ये इयत्ता 6वी पासून व्यावसायिक कौशल्य जसं की सुतारकाम, बागकाम हे शिकवलं जाणार आहे. हे चांगलं आहे, परंतु आपल्या समाजामध्ये एक समस्या आहे. आपण हाताने काम करणाऱ्याला कमी समजतो. जोपर्यंत ही मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत ही जी मुलं आहेत हे कामं शिकायला तयार होतील का? यासाठी काय करावं लागेल तर या कामांना समाजामध्ये मान द्यावा लागेल. त्यांना कॉलेज प्रवेशामध्ये महत्त्व द्यावं लागेल. गावात हे काम करणाऱ्या कारागिरांना शाळेत बोलवून शिक्षकासारखा मान द्यावा लागेल. तेव्हा कुठे एखादा सुशिक्षित मुलगा अभिमानाने सांगेल की मला सुतारकाम देखील येतं आणि तेव्हा ही पॉलिसी देखील यशस्वी होईल. कौशल्य म्हणजे मजुरी नाही, तर तो सन्मानाने जगण्याचा एक मार्ग आहे. आपल्याला बेरोजगार पदवीधर तरुण नको आहेत, तर स्वतःच्या पायावर उभे राहणारे तरुण हवे आहेत. अनेकदा लोक विचारतात की आपण इतर देशाप्रमाणे प्रगती का करू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे इतर देशांनी स्वतःच्या संस्कृतीला विज्ञानाची जोड दिलेली आहे. आपणही या पॉलिसीमध्ये भारतीय मूल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो यशस्वी होण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचं पुस्तकी ओझं कमी करावं लागेल. मुलांना फक्त उत्तरे पाठ करायला आणि परीक्षेत मार्क मिळवायला नाही, तर त्यांना प्रश्न विचारायला शिकवावं लागेल. आजच्या जगात फक्त माहिती असणं पुरेसं नाही, तर समस्या देखील सोडवता यायला पाहिजे. जर आपण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी स्वातंत्र्य दिलं तरच आपल्या देशामध्ये नवीन शोध लागतील. ही पॉलिसी तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण परीक्षा कमी करून विद्यार्थ्यांना शिकवण्यावर जास्त भर देऊ. जागतिक दर्जा म्हणजे फक्त इंग्रजी बोलणं नाही, तर जागतिक दर्जा म्हणजे नवनवीन गोष्ट तयार करण्याची ताकद असणं होय. तर मित्रहो, NEP 2020 ही एक खूप मोठी संधी आहे आपली शिक्षण व्यवस्था बदलण्याची. शिक्षण पद्धती जुनीच का यावर मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. आता आपल्या मुद्द्यावर येऊयात. सरकारचं हे धोरण यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग देखील महत्त्वाचा आहे. सरकार सुविधा देईल, पण जास्त मार्कासाठी विद्यार्थ्यांवर दबाव न टाकणं हे आपलं काम आहे. शिक्षकांनी नवीन गोष्टी शिकवणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे आणि विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी नाही तर ज्ञानासाठी शिकणं ही काळाची गरज आहे. ही पॉलिसी जर नीट राबवली गेली तर येणाऱ्या काळात भारत जगाचं नेतृत्व करेल.
पण जर आपण शांत बसलो तर ही संधी आपल्या हातातून निघून जाईल. तुम्हाला काय वाटतं, ही पॉलिसी तुमच्या मुलांचं भविष्य बदलेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच या व्हिडिओमध्ये आपण फक्त एनईपीला येणारे अडथळे आणि त्यावर कशा प्रकारे मात करता येईल हा भाग बघितला. एनईपी विषयी जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद.